मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज आहे 21 मे आणि आज आहे गुरुवार। काल 20 मे रोजी या योजनेचा सामाजिक न्याय विभागाचा जी.आर. आला होता आणि बघा प्रचंड लाभार्थ्यांना अजून लाभ आलेला नाही। त्यामुळे काल जो जी.आर. आला त्या जी.आर.ला अत्यंत महत्त्वाचं जे आहे एक स्थान आहे आणि त्यामुळे बरेचशा लाभार्थ्यांना असं वाटतं आहे आणि साहजिकच आहे की काल अचानक जी.आर. येणं आणि काही लाभार्थ्यांना लाभ न येणं, यावेळेचा हप्ता प्रचंड लाभार्थ्यांना आलेलाच नाही। तर त्यामुळे तो जो जी.आर. आला त्यामुळे आशा आता वाढलेल्या आहेत की आता हप्ता येईल। पण प्रचंड लाभार्थी विचारत आहेत की सर आज येईल का, उद्या येईल का? तर त्यामुळे तुमच्या कमेंट्स पण मी नेहमी तुमच्या वाचत असतो। पण आता बघा हा मार्च आणि एप्रिलचा हप्ता ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत आपल्या, तर त्या लाडक्या बहिणींना मिळेल का आणि खरंच हा हप्ता मिळू शकतो का? यापूर्वी असं कधी झालं आहे का की सामाजिक न्याय विभागाचा जी.आर. आला पण त्यानंतर वितरण झालं नाही? असं पण झालेलं आहे का ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि बाकी पण काही मुद्दे आहेत, म्हणजे आता समजा काल जी.आर. आला तर जास्तीत जास्त किती दिवस आपण वितरणाची वाट पाहायला पाहिजे का, खरंच आपण अपात्र झालो आहोत का वगैरे संपूर्ण मुद्दे या व्हिडिओमध्ये अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता यावेळेस 12 मेला आला। कुणाला माहीत पण नव्हतं वितरण चालू झालेलं, आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती अपडेट आली आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेवटची तारीख पण तुम्हाला कळाली, 16 मे पर्यंत वितरण चालू होतं। आणि हे पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळालं तुम्हाला की 2 हप्ते एकूण 3000 रुपये मिळत आहेत। पण एवढंच पुरेसं नव्हतं, बरेचशा लाभार्थ्यांना यावेळेस हप्ताच आला नाही, ही बाब पण तेवढीच सत्य आहे। आणि त्यामुळे बघा सर्व लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे बरं का, पात्र असतील तर त्यांना मिळालाच पाहिजे या मताचा मी आहे। कारण की त्याही लाडक्या बहिणी या योजनेच्या ज्या लाभापासून त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी किंवा छोटे छोटे ते काही जे काही ज्याला आपण म्हणूयात म्हणजे बचत गट असतात त्याद्वारे छोटे मोठे उद्योग करीत आहेत, कोणी जे आहेत त्यांच्या औषधासाठी जे याचा उपयोग करतं किंवा वेगवेगळे जे कारण आहेत त्यासाठी या निधीचा ते उपयोग करीत असतात। त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे। काहीतरी लाभार्थ्यांना मिळत नाही आणि काही लाभार्थ्यांना मिळतो असं घडायला नाही पाहिजे बघा, या मताचा तरी मी आहे। त्यामुळे खरंच आता कालचा जो जी.आर. आलेला आहे त्यामुळे वितरण होऊ शकतं का, अगदी आपण कमी शब्दामध्ये पाहूयात। काल सामाजिक न्याय विभागाचा जी.आर. आला 20 मे रोजी आणि याच्यामध्ये पण एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की वितरण नेमकंच थांबलं होतं, 1-2 दिवसच झाला आणि अचानक यांचा जेव्हा जी.आर. आला। आणि याच्यामध्ये पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अजून बऱ्याचशा लाभार्थ्यांना लाभ आलेला नव्हता। त्यामुळे कदाचित यावेळेचा जो जी.आर. आहे आताचा कालचा, तर त्या जी.आर.मुळे जो निधी उपलब्ध झालेला आहे तर त्या निधीचा उपयोग करून राहिलेल्या लाभार्थ्यांना लाभ प्राप्त होणार का, अशा प्रकारची शक्यता जी आहे आता वाढलेली आहे। आणि ती साहजिकच आहे, नाही तर एरवी बघा हा जो जी.आर. आहे हा उशिरा पण आला असता, इमिडिएटली का आला आहे म्हणजे वितरण लगेच संपलं, म्हणजे 16ला आणि यांचा लगेच, कारण 17ला तर सुट्टी होती बरोबर, आणि सोमवारी आणि मंगळवारी काही वितरण झालंच नव्हतं, म्हणजे मधल्या टायमात झालेलंच नाही आतापर्यंत, तुम्हाला सर्वांना माहीत आहे। तर या जी.आर.मध्ये पण सांगण्यात आलेलं आहे बघा 2 महिन्याचं, म्हणजे मार्च महिनाचं 365 कोटी आणि एप्रिल महिन्याचे 365 कोटी, असे एकूण 370 कोटी सामाजिक न्याय विभागाने या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। पण आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो निधी आहे राहिलेल्या जे काही मार्च आणि एप्रिलचा जे काही हप्ता ज्यांना आणखी पण वितरित झाला नाही पात्र असून पण काही लाभार्थ्यांना, तर त्यांना मिळणार आहे का, तर यावर 100% अजून कोणतं सरकारचं अधिकारिक स्पष्टीकरण आलेलं नाही। त्यामुळेच मी सांगतोय की यावेळेचा हप्ता 100% मिळेलच असं नाही, पण मात्र मिळण्याची शक्यताही दाट आहे। आणि जेव्हा पण वितरण सुरू होईल सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पुराव्यासहित व्हिडिओ उपलब्ध होईल, त्यामुळे कोणी चिंता करू नका। पण आता जेव्हा जी.आर. येतो ना आपल्याला सामाजिक न्याय विभागाचा, किती दिवसामध्ये वितरण होतं, तर मॅक्झिमम जी.आर. आला, समजा आज जी.आर. आला तर उद्यापासून जनरली वितरण चालू होतं, म्हणजे आजपासून व्हायला पाहिजे मग खरं तर विचार केला तर। पण जास्तीत जास्त किती दिवस लागतात, तर 5 दिवस वितरण, कारण असं झालेलं आहे जी.आर. आल्याच्या नंतर पण 4-5 दिवस आपल्याला वाट पाहावी लागलेली आहे। पण याचा अर्थ असा नाही की जी.आर. आला म्हणजे वितरण होईलच, तर त्याचं कारण मी तुम्हाला परत सांगतो की सरकारकडून स्पष्टीकरण आलेलं आहे की राहिलेल्या लाडक्या बहिणींना आम्ही आता जो जी.आर. काढला आहे तर त्यानुसार त्यांना वितरित करणार आहोत। आता याच्यामध्ये 1-2 दिवस जर वितरण मागे पुढे गेलं तर मग आणखी शंका यायला लागते आपल्याला की मग वितरण होणार का नाही होणार। त्यामुळे मी सांगतोय जेव्हा वितरण चालू होईल, मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याचं वितरण परत चालू झालं आहे अशा प्रकारची हेडलाईन आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला थंबनेलला दिसेल, तो व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे तुमचा पण वेळ वाचेल आणि तुमचं कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये भ्रम तुमच्या मनामध्ये राहणार नाही किंवा शंका तुम्हाला राहणार नाही। त्या व्हिडिओला अगदी स्पष्टपणे जे असतं तेच मी तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती दाखवतो। अचानक काल जे 20 तारखेला जी.आर. आला आणि त्यामुळे राहिलेल्या लाडक्या बहिणींना जे हप्ता मिळण्याची शक्यता ही वाढलेली आहे। पण मी तुम्हाला परत सांगतो आहे की एकदा सामाजिक न्याय विभागाने जानेवारी-डिसेंबरच्या दरम्यान जी.आर. काढला होता, म्हणजे वितरणाच्या दिवशी ज्यावेळेस जी.आर. काढायचा होता तेव्हा नाही काढला, त्यानंतर काढला आणि एरवी त्याच्यामध्ये लिहिलेलं राहतं 10 तारखेपर्यंतचे फलाण्या विभागाला निधी उपलब्ध करून द्यावा वगैरे वगैरे वगैरे। पण मुळात ते जी.आर. कधी बी काढतात, जर त्याच्यात सुधारणा करायला पाहिजे त्यांनी पण, वेळेवर जी.आर. काढायला पाहिजे, वेळेवर वितरण व्हायला पाहिजे, पात्र लाभार्थ्यांना दुर्लक्षित करायला नाही पाहिजे, ही बाब पण तेवढीच महत्त्वाची आहे। पण बघा
सामाजिक न्याय विभागाने एकदा जी आर काढला होता, पण त्यानंतर वितरण झालं नव्हतं. त्यामुळेच मी सांगतोय याच्यावर खरं तर सरकाराकडून जे आहे स्पष्टीकरण आलेलं नाही अजून, की वितरण होणारच का, म्हणजे मार्च आणि एप्रिलचं पण व्हायला पाहिजे. प्रचंड लाभार्थी त्या वितरणाची वाट पाहत आहेत. बघा, जी आर आल्यानंतर किती दिवसामध्ये वितरण होतं बरं जास्तीत जास्त सामाजिक न्याय विभागाचा, तर मॅक्झिमम 5 दिवस. आणि आज जर आपण विचार केला, काल जी आर आला होता 20 तारखेला, आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार, शनिवार, हे 3 दिवस जे आहेत आपल्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या 3 दिवसामध्येच वितरण व्हायला पाहिजे, अन्यथा वितरण होण्याची शक्यता पण पुढे मग कमी होऊ शकते. पण जी आहे गोष्ट ती मी अगदी स्पष्ट सांगतो, म्हणजे बरेचसे लाभार्थी विचारतात की सर आज होईल का वगैरे वगैरे, तर मी तुम्हाला परत सांगतो आहे, आपल्या चॅनलला थंबनेलच तसा येईल की वितरण चालू झाले आहे मार्च एप्रिलचे, तर त्यामुळे तुम्हाला अगदी क्लिअर होईल की वितरण चालू झालेलं आहे. त्यामुळे असं होणार नाही की वितरण चालू झालं का आणि क्वेश्चन मार्क, तसं आपल्या चॅनलला आत्तापर्यंत कधी झालेलं नाही आणि ते होणार पण नाही. त्यामुळे काही चिंता करू नका. बघा, माझ्या मते ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना नक्कीच जे आहे शासन जे आहे न्याय देईल आणि त्या लाभार्थ्यांना पण त्यांचा लाभ वितरित करेल. त्यामुळे अपेक्षा आहे की लवकरच त्या जी आरचा निधी जो आहे राहिलेल्या लाडक्या बहिणींसाठी उपलब्ध होईल व त्यांना हप्ता वितरित होईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.